मुक्ताताई, अनघाताई आणि त्यांच्या मातोश्री त्यांना दंडवत प्रणाम, आत्मवंदन. सर्व साधकांना आत्मवंदन. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुविण नाही दुजा आधार. गुरुविण नाही दुजा आधार. रडता पडता कोठे हडता तोच नेतसे पार. नाही दुजा आधार. गुरुविण नाही दुजा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची देई सावली भक्तासाठी. गुरु होनी भक्तासाठी. गुरु होनी देव घे अवतार. नाही दुजा आधार. गुरुविण नाही दुजा आधार. स्मरण करावे नाम भजावे वंदन पूजन करिता भावे. प्रसन्न होते गुरु माऊली. प्रसन्न होते गुरु माऊली. सुख दे अपरंपार. नाही दुजा आधार. गुरुविण नाही दुजा आधार. रडता पडता कोठे हडता तोच नेतसे पार. नाही दुजा आधार. गुरुविण नाही दुजा आधार. गुरुविण नाही दुजा आधार. प्रार्थना म्हणते, या क्षणापर्यंत अनंत जन्मांमधून माझ्याकडून जाणते अजाणतेपणी स्वेदज, अंडज, उद्भिज आणि जरायुज या चारही योनीमधील ज्या ज्या जीवांच्या बाबतीत अपराध घडला आहे त्या सर्व जीवांची मी मनापासून क्षमा मागते. मला क्षमा करा. या क्षणाला ते सारे जीव जिथे असतील तिथे त्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, संपूर्ण आरोग्य, आर्थिक, शारीरिक, मानसिक ऐश्वर्य तसेच या विश्वातील जे जे त्यांच्या कल्याणासाठी असेल ते सारं त्यांना प्राप्त झालं आहे अशी मी त्यांच्यासाठी ईश्वर शरणी प्रार्थना करते. मी त्यांना आशीर्वाद देते. तेजस्वी भव, ओजस्वी भव. मी स्वतःला क्षमा केली आहे. मी मला आशीर्वाद देते. तेजस्वी भव, तेजस्वी भव. नमस्कार ताई. आज गुरु पौर्णिमेनिमित्त मी माझं मनोगत व्यक्त करू इच्छिते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे, कारण गुरु आपल्या जीवनात
अनमोल असा ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. आपल्या प्रत्येकाला असे गुरु ठायी ठायी लाभलेले आहेत. सर्वप्रथम आई वडिलांच्या रूपात आणि मग गुरुजनांच्या. आयुष्याच्या काही अवघड वळणांवर कधी मित्रमैत्रिणी तर कधी सगळे सोयरेही भेटलेच की आपल्याला प्रकाश दाखवणारा दिवा बनून. विशेष कौतुक हे की जेव्हा खरंच आपल्याला ज्ञानरूपी प्रकाशाची गरज होती तेव्हा अगदी अलगद आपल्याही नकळत आपला हात हातात घेतला तो अनघाताई आणि ऋताताई यांनी. कुठलेही ओळखीचे वा नात्याचे बंधन नसतानाही अगदी निस्वार्थपणे देण्याची वृत्ती त्या आपल्याला केवळ आणि केवळ भरभरून देत आहेत. ताईंसमवेत ज्ञानाच्या आणि ध्यानाच्या माध्यमातून आपली एक अनोखी वाटचाल सुरू झाली आणि त्याचं रूपांतर आराधना ध्यानसाधना रूपी यात्रेत झालं. या यात्रेत रोज नवनवीन वाटसरू आपल्या सोबतीला येतात आणि ताईंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सगळे परमेश्वराच्या निस्सीम भक्तीत लीन होतो. आपल्या संपूर्ण परिवारातर्फे मी ऋताताई आणि अनघाताई यांना दंडवत प्रणाम करते. आपला ज्ञानरूपी व ध्यानरूपी झरा असाच अखंड पाझरत राहो आणि परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर बरसत राहो. आम्ही सर्व आयुष्यभरासाठी तुमचे ऋणी आहोत ताई. कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अजून कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर व्यक्त होऊ शकते ताईंच्या परमिशनने. उज्ज्वलाताई बोला. हा हा हॅलो. दीपालीने खूप छोट्या शब्दात आणि छान अर्थपूर्ण भाषेत मनोगत हे जे आमच्या मनातलं आहे ते व्यक्त केलं. आपल्याला खरंच म्हणजे एका मंदिरात जाऊन शिकणं आणि बिनभिंतीची उघडी शाळा याच्यामध्ये आपण खूप शिकतो. कुणीही इथं ओळखीचं नाहीये आपलं जास्त, तरी इथं आपण एकत्र आलो आणि आपण ध्यानामध्ये जरी असलं तरी खूप नवनवीन गोष्टी ताईंकडनं शिकायला मिळाल्या मला सुद्धा, आणि त्याचा खूप मला उपयोग झाला माझ्या आयुष्यामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या जावयांचं ऑपरेशन टळलं. माझ्या पण पाठीमागे जी काय लागलेलं होती पनवती म्हणतात ती खूप ती सहन करायला मला हा ध्यानाचा मार्ग किंवा हा ग्रुप खूप उपयोगी पडला. शेवटी कर्म आपल्यालाच भोगून संपवावं लागतं, पण त्या कर्म भोगताना सुद्धा आपला गुरुचा हा बळकट हात आपल्या हातात जर असेल तर आपण हे सहज पार करू शकतो किंवा तो खड्डा उतरून आपण जाऊ शकतो. त्याप्रमाणे अनघाताई आणि ऋताताई यांचा काय संबंध मागच्या जन्मीचा असेल, त्याच्या मागच्या जन्मीचा असेल, पण योग्य वेळेला आपल्या गुरूंनी त्यांना आपल्या आयुष्यात आणलं. खूप गुरु असतात. ताई म्हणतात मी काही गुरु नाही तुमचा, बरोबर आहे, पण ताई ज्याच्याकडनं जो जो गुण मी घेतला त्याला त्याला मी गुरु केला. या उक्तीप्रमाणे तुम्ही गुरुच आहात. आम्ही तर लहान मुलांकडनं, वर्गातल्या लहान मुलांकडनं पण आपण शिकतच असतो की कसं वागावं, कसं बोलावं. आणि या ध्यानाच्या मार्गदर्शनात आपलं खरंच अनमोल असं ज्ञान आणि ध्यान मिळालं. मला तर हा अनुभव की आपण एकट्याने केलेलं ध्यान आणि ग्रुपमध्ये केलेलं ध्यान याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक पडतो. एकमेकांच्या सहकार्याने आपण ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला आपली प्रगती खूप मोठी होते. हा अनुभव मला आला. आणि गुरुपौर्णिमेनं बद्दल म्हणजे निमित्त आज जर तुमच्या पायाशी आम्ही वाकलोच नाही तर काही उपयोग नाही त्याचा आयुष्यात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद ताई. आम्ही आपल्या चरणी नेहमीच लीन राहू. धन्यवाद. खूप छान ताई. शोभाताई बोला. आत्मवंदन अनघाताई, ऋताताई आणि मातोश्री. खरंच खूप सुंदर अनुभूती आहे. गुरुपौर्णिमेच्या सर्वांनाच आणि ताईंना, मातोश्रींना खूप खूप शुभेच्छा. खरोखरच खूप अलौकिक असं ज्ञान मिळालेलं आहे. दीपाताई, उज्ज्वलाताई यांनी अगदी समर्पक शब्दामध्ये ते व्यक्त केलेलं आहे. आणि आता जी वैद्यकीय क्रिया चालू झालेली आहे त्याचा तर खूपच सुंदर अनुभव आहे. अगदी प्रत्येक क्षणोक्षणी असं जाणवतं की खरंच हे खूपच छान ज्ञान आणि ध्यान आम्हाला मिळतंय. खरोखरच हे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत असं मला वाटतं. आणि गुरूंनी योग्य हाती आपले हात दिलेले आहेत. खूप धन्यवाद ताई. आत्मवंदन. प्राचीताई. हॅलो. हा
आत्मवंदन ऋताताई, आत्मवंदन अनघाताई. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शतकोटी नमस्कार. माझ्या सगळ्या बंधू भगिनींना पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकच सांगू इच्छिते की गुरूंचं ऋण कधीच आपण फेडू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपण सदैव त्यांच्या ऋणात राहायलाच हवं, म्हणजे राहूच आपण. तर त्यांना मी एकच विनंती करेल, ताई आम्हाला तुमच्या ऋणांमध्ये राहायला खूप खूप आवडेल आणि असेच तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही आम्हाला जे ज्ञान देताय ते असंच चालू राहू देत, त्याचा जरा अखंड वाहत राहू दे. परत एकदा कोटी कोटी प्रणाम. नमस्कार. सुजाताताई. हा नमस्कार. ऋताताई, अनघाताई यांना कोटी कोटी वंदन आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आतापर्यंत जे जे बोलले त्या सगळ्यांनी एकदम बरोबर बोललेले आहेत की ह्या दोन गुरुमाऊलींमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूपच बदल घडलेला आहे, जमीन आसमानाचा. आणि आपण आध्यात्मिकतेच्या अधिकाधिक उच्च पातळीवर प्रवास करत आहोत. तर पण आपल्याला आणखी एक लाभ झालेला आहे, ते मात्र कोणीही सांगितलं नाही, ते मी सांगते. आपल्याला एवढा छान परिवार मिळालेला आहे, आराधना परिवार. तो ह्या दोन गुरुमाऊलींमुळेच मिळाला आहे आणि आपण सतत सत्संगात राहत आहोत त्याच्यामुळे. आराधना ग्रुपचा सत्संग हा एवढा चांगला सत्संग आहे की आम्हाला दुसऱ्यांकडे कुठे बाहेर जावंच म्हणजे वाटतही नाही आणि वेळही मिळत नाही. आणि तसेच म्हणजे संयोग घडतात आपल्या आयुष्यात की आपण सज्जनांच्याच संगतीत येत आहोत. जे आपले दुर्जन होते पूर्वी, आपल्या म्हणजे दुर्जन असं म्हणण्याचा मला अधिकार नाहीये, पण आताच्या कंपॅरिझन मध्ये आता आपण ज्या ह्या ग्रुपच्या सहवासात आहोत त्याच्याशी कम्पेअर करता जे अगोदर आपलं म्हणजे निंदा कुथल्या करणं वगैरे असे जे मित्रमैत्रिणी होते किंवा नातेवाईक, त्यांच्यापासून आपोआप आपण दूर गेलेले आहोत. तर हे पण केवळ ह्या दोघींचीच किमया आहे. ह्या दोन काही आईंच्या माऊली पण आहेत, त्या माऊलींच्या दोन ह्या ज्या रत्न आहेत इथे आपल्याला लाभलेल्या, त्या दोघींच्या किमयेमुळेच हे सर्व घडत आहे आपल्या आयुष्यात की आपण आपोआप म्हणजे नको असलेल्या व्यक्तींपासून दूर होत गेलो आहोत. आणि आपण फक्त ह्या जास्तीत जास्त आराधना परिवाराच्या सहवासात कसं राहता येईल हेच प्रत्येक जण बघत असतो. आणि अजूनही आपण करतो की आपल्या ह्या ग्रुपमध्ये कोणालाही काहीही संकट आलं किंवा काही मदतीची अपेक्षा असेल दुसऱ्यांकडून, म्हणजे ग्रुप मधल्याच दुसऱ्या व्यक्तीकडून, तर आपण अगदी एका पायावर तयार असतो मदत करायला. हा एक आपल्यामध्ये एक नवीन म्हणजे मित्रत्वाचा नातं निर्माण झालेलं आहे आपल्या सर्वांमध्ये. तर तेही ह्या दोघींचीच कृपा आहे. आणि म्हणजे ताईंना त्रास न देता आपल्या आपल्यामध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत शकू असू तर ते बघण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप कोटी कोटी प्रणाम दोन्ही ताईंना, दोन्ही गुरुमाऊलींना. ते बोलू का मी? सगळ्यांनी खूप छानच म्हटलं. दीपूताईंनी तर सगळ्यांच्या मनातलंच म्हणाली. पण मी स्पेशली सांगायला आवडेल मला की जे नवीन न्यू जनरेशन आहे की त्यांना असं वाटतं की ध्यान किंवा असे मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जरा रिटायर झाल्यावर, वेळ झाल्यावर, आपल्याला वेळ असेल तेव्हा करू. तर ऋताताईंनी फार इझी आणि खूप छान पद्धतीने रोजच्या रोज करण्यासाठी इन्स्पायर करत राहिल्या. आणि जे अर्ली एज मध्ये जे 30 to 40 मध्ये पण 40-50 पर्यंत पण जे नुसते कामामध्ये बिझी असतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये बरेचसे जण जॉईन झालेत आणि ते करतात. आणि त्याच्याने त्यांच्या लाईफमध्ये जो खूप सुंदर बदल घडून येतोय ना, तो खरंच आहे. म्हणजे आता मी घरी आहे, मान्य आहे मला, पण स्टील आपण घरी असल्यावर सुद्धा मानसिक स्थिती खूप हलते आणि ह्या एज मध्ये जॉब नाही आणि आपण घरी राहायचंय. ही जी अ, मानसिक स्थिती हलत असते ना तेव्हा, ती स्थिती पण इतकी स्थिर आणि शांत ठेवून आपण आपल्याला काय काय चांगलं करता येईल ह्याच्याकडे बघायला मिळालं ऋताताई, अनघाताईंमुळे. आणि मेडिटेशन करण्याचा म्हणजे मेडिटेशन सुरू करण्याची कुठलीही वेळ, स्पेसिफिक वेळ नाही की एज 60 नंतर तुम्ही स्टार्ट करा मेडिटेशन आणि मग तुमचं मन स्थिर शांत करा. असं अशी वेळ नाहीये ती वेळ. एनी टाइम यू कॅन स्टार्ट असं आहे ते. सो आणि आज तर गुरुपौर्णिमा आणि तुमच्या दोघींशिवाय ती पूर्ण होणारच नाही खरी आमची. तर
खूप खूप धन्यवाद की आमच्या आयुष्यात आल्याबद्दल. स्पेशली थँक्यू सो मच. आणि माझ्या फॅमिलीमध्ये तर सगळेच असल्यामुळे मी तर सगळ्यांतर्फे म्हणेन की सगळ्यांच्या आयुष्यात इतके सुंदर बदल आलेत ना की खरंच. आणि म्हणजे मी स्पेशली सांगेल की नेहमीच असं लोकांचं म्हणणं असतं सासू सुना खूप प्रॉब्लेमॅटिक असतं, पण माझ्या आणि मम्मींचं रिलेशन इतकं सुंदर होत चाललंय ना दिवसेंदिवस की शब्दात नाही मांडता येणार. माझे माहित नाही मम्मी आहेत का, पण ते खूप छान होत चाललंय. आणि हे पण आराधनामुळे की आपण त्यांच्याकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा बदलावा हे सुद्धा या गुरूंनी मला सांगितलं की नाही हे असं असू शकतं, तू असं बघ. सो थँक्यू सो मच आणि लव्ह यू अ लॉट. अं, मला थोडं बोलावं असं वाटेल ममता, तू आता बोललीस ना त्याच्यावर अनुषंगाने की वयाचं बंधन नाही, हे अगदी खरं आहे. कारण आपल्यात एकदम मिनिमम वय किती आहे माहितीये का आता? 6 महिने. आपली धैर्या ती धैर्या 6 महिन्याची आहे आता आणि ती ध्यानाला बसते. आणि ती तर अगदी पहिल्यापासूनच बसते सुरुवातीपासून. त्याबद्दल हे जे वयाचं बंधन नाहीये ते अगदी बरोबर आहे ममताने सांगितलं ते. एवढंच मला फक्त आठवलं पटकन धैर्याचं नाव म्हणून बोलले. सुषमाताई. नगताई, श्रुताताई आणि मातोश्री सगळ्यांना नमस्कार. अगदी ममता म्हणली की वयाचं, पण काही नाही. अगदी लहान मुलं आमच्याही एज ग्रुपला आणि सगळ्याच एज ग्रुपला छान मार्गदर्शन तुमचं मिळतंय. अगदी काही काही मनातले जे प्रश्न पडलेले असतात त्याची उत्तरं तुमच्याशी कनेक्ट असल्यामुळे ती उत्तरं तुमच्याकडनं मिळतात वेळोवेळी. त्यामुळे स्वतःचा शोध घ्यायला बरीच मदत होते. स्वतःतले दुर्गुण म्हणा किंवा काही चुकीचं वागणूक आहे ती पण आम्ही खूप प्रयत्न करतोय चुका टाळायच्या आणि स्वतःला हे जे माणूस म्हणून घडवायचंय किंवा आत्मा आपला कसा प्युरिफाय करायचा हे तुमच्याकडनं खूप सुंदर मार्गदर्शन मिळतंय आणि त्याची आम्हाला खूप मदत होतीये. त्यामुळे धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप धन्यवाद माऊली तुम्हाला. आत्मवंदन ऋताताई आणि अनघाताई. सर्वांनी बरंच काय बोललं. एक अगदी म्हणजे अपिलिंग होतं. मी काही दिवसापूर्वीपासूनच जॉईन झालो, परंतु जो काय अनुभव आलाय तो खूपच चांगला आहे आणि तो अनुभवच एक मोटिवेशन आहे की दररोज ह्या ध्यानाला मी बसतो. एक इथे नमूद करावं असं वाटतं की या ध्यानामुळे नुसती फक्त मेडिटेशन आणि आध्यात्मिक प्रगती होत नाहीये, पण त्याच्याच बरोबर काही स्वभावाचे पैलू असतात त्याच्यामध्ये पण फरक पडतो. जसं आपण म्हणतो की सर्वांचं कल्याण व्हावं आणि त्या ज्या प्रार्थना असतात त्याच्यामुळे एक प्रकारची प्रगल्भता येते. म्हणजे विचारांमध्ये ब्रॉडनेस येतोय. असं म्हटलं जातं की ऍपल किप्स डॉक्टर अवे. तर इथे मी म्हणेन की मेडिटेशन एव्हरी डे किप्स डॉक्टर अवे. परत एकदा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोटी कोटी धन्यवाद ऋताताई, अनघाताई आणि शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. हा, आता बरेच जणांनी जे काय सगळ्यांच्या मनातलं होतं ते सगळ्यांचं बोलून झालंय. बोलतायत आता आणखीन काही जास्त बोलणार. पहिल्यांदी अनघाताई आणि ऋताताई यांना कोटी कोटी प्रणाम. आणि एक दोन वाक्य मी बोलायचा प्रयत्न करते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त समयला साथ आहे ज्योतीची, समयला साथ आहे ज्योतीची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची, अंधाराला साथ आहे प्रकाशाची, चंद्राला साथ आहे चंद्राची, चंद्राला साथ आहे चांदण्यांची. पण आम्हाला अनघताई आणि ऋताताई या दोन गुरूंची साथ आहे. त्याच्यामुळे आम्ही आज हे खूप सुंदर आयुष्य जगत आहे. तुमच्या ह्या सगळ्या ध्यानामुळे आणि ह्याच्यामुळं आम्ही रोज वाट बघत असतो की कधी 8:25 वाजतात आणि कधी आम्ही ध्यानाला बसतो आणि कधी तुमच्याकडनं आम्ही 4 सुंदर कधी न ऐकलेल्या अशा गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. आमचं ध्यानामुळं आणि ह्याच्यामुळं आम्हाला सुद्धा जाणवतं, इतरांना तर जाणवतच, पण आम्हाला स्वतःला जाणवतं की आमच्यामध्ये खूप बदल झाला आहे.
विचाराची आमची पातळी आणि बौद्धिक पातळी आणि आध्यात्मिक पातळी सुद्धा खूप वाढलेली आहे. अशी सगळ्यांची वाढो आणि तुमचं आजन्म दोन्ही गुरूंची आम्हाला साथ लाभो. आणि माझे 2 शब्द मी संपवते. आणि गुरुविण कोण दाखवेल वाट, अशी ही जी हे गाणं तुम्हाला साधारण माहिती असेलच, पण तरीही 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करते. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर वाट, अवघड डोंगर वाट. गुरुविणा कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. आमच्या ह्या आयुष्याचं खूप अवघड वाट तुम्ही आमची सोपी करून दिली, मोकळी करून दिली. आणि आमच्या ज्या जीवनामध्ये काटे होते ते काटे काढून तुम्ही त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि आमचा असा हा जीवन सुखकर होतंय. याबद्दल कोटी कोटी प्रणाम. असेच आजन्म आमच्या पाठीशी राहा, एवढीच मागणी गुरु. आज काही मागायचं नाही गुरुकडे. कोटी कोटी प्रणाम. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या म्हणजेच व्यास पौर्णिमेच्या अनेक अनेक शुभेच्छा. आपण आम्हाला गुरु म्हटलंय. आम्ही आपल्या दोघीही मैत्रिणी आहोत आणि आपल्या ज्या भावना आहेत ते मी आपल्या गुरूंच्या चरणी ठेवते. आपल्या सगळ्यांना आधी शुभेच्छा देते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. सर्वप्रथम दीपालीताई, ममता, खूप जणी आहेत छान छान बोलले. शिरीष दादा आज पहिल्यांदाच बोललेत, पण उज्ज्वलाताई, सुषमाताई, प्राचीताई, शोभाताई, जयश्रीताई, सगळ्यांना माझे धन्यवाद. आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचल्या. मास्टर्स, सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांना दंडवत प्रणाम करते. त्यांच्यामुळे आज इतकं छान आयुष्य मला जगता येतं. माझी आजी, जिचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि जिच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकले, ती माझी मोठी आई उषाताई देशमुख, माझी बहीण अंजली भांडारकर, या सगळ्यांना माझे नमस्कार. तसेच माझे सगळे शिक्षक ज्यांनी मला खूप काही शिकवलं, माझे गुरु, आईच्याकडून मी लहानोजी महाराजांच्या याला कनेक्ट झाले. लहानोजी महाराजांचं देवस्थान, तिथं मी नेहमी जात असते. मला ती जागा खूप आवडते आणि आईमुळे लहानोजी महाराजांना पहिल्यांदा गुरु म्हणून आपल्या आयुष्यात मी, अजूनही सगळेच माझे गुरु आहेत, पण माझा टप्प्याटप्प्यानं कसा प्रवास होत गेला ते 5 मिनटं बोलते आणि नंतर विषयाला सुरुवात करते. वडील समर्थांना मानायचे, माझी आजी समर्थांना मानायची, त्याच्यामुळे मी समर्थांच्या पण जवळ गेले आणि समर्थ एक माझे आजोबा कसे मला शिकवत गेले हळूहळू. तर मनाचे श्लोक, दासबोध ते आजीकडून शिकत गेले आणि समर्थ आपले आजोबाच आहेत असं मला जाणवायला लागलं. त्याच्यानंतर गजानन महाराज, साई महाराज, जसं खापर्डे घराण्यात आले तसं गजानन महाराज, साई महाराज दोघांनी माझं बोट पकडलं. स्वामी अरविंदोंनी बोट पकडलं. आता नुकतंच काही दिवसांपूर्वी मी पॉंडिचेरीला जाऊन आली. काही गोष्टी अशा कळल्या की मी कशी स्वामी अरविंदांशी जोडले गेले होते, कशी साई महाराज, गजानन महाराजांशी जोडले गेले होते. अनेक जन्मानुजन्मी आपण या महाराजांशी, या स्वामींशी, या संतांशी जोडल्या गेलो असतो आणि मग बरोबर ते आपल्याला पुढच्या जन्मी कसे भेटतात. या जन्मी सर्वप्रथम शरीर रूपात मला डोंबिवलीचे ते दादा महाराज झुरळे आहेत, त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती. त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर सुनील काळे, नंतर आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांच्याकडून ही क्रिया शिकली होती, सुदर्शन क्रिया. सद्गुरूंकडूनही शिकले. नंतर डॉक्टर सुभाष पत्री सर यांच्याकडून मी खूप काही शिकले. शिवानंद स्वामीजींकडून शिकले आणि आता महाअवतार बाबाजींकडून शिकते. बाबाजी मला रोज काही शिकवतात. ते सगळ्यांना दंडवत प्रणाम करते आणि हीच ऊर्जा आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. आज
सर्वप्रथम मला असं वाटतं की पितामह पत्री सरांचे काही जे संदेश आहेत ते आपल्यापर्यंत पोचवावे. त्याच्यात त्यांनी सगळ्यात आधी महत्त्व दिलं आहे मौनाला, की तुम्ही जितकं कमी बोलाल तितकं महत्त्वाचं. समर्थांनी तर याच्यावर खूप अध्यायच्या अध्याय आपल्याला दिले आहेत. ओवीच्या ओवी माऊलींनी आणि समर्थांनी आपल्याला शिकवले आहेत. ते सगळ्या गोष्टी आपण स्वामी विवेकानंदांच्या सेशन्समधून, विनोबा भावेंच्या सेशन्समधून अनेक आपले जे सेशन्स झाले ते मौनावर होते. महाअवतार बाबाजींनी तर याच्यावर खूप काही सांगितलंय. मी मेहेर बाबांवर पण एक सेशन घेतलं होतं. ते मेहेर बाबा कसे म्हणजे मौनाला प्राधान्य देत याही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवले. पण पत्री सरांचे आज विचार आपल्यापर्यंत पोहोचवते की सर म्हणतात सायलेन्स इज गॉड. परमेश्वर कशात आहे तर तो मौनात आहे. आणि परमात्म्याची भाषा कुठली आहे तर ती मौन आहे. 1000 सीड्स ऑफ जॉय याच्यामध्ये पार्वती मातेनं या मौनाला खूप मौन कसं करायला हवं, निशब्दता किती महत्त्वाची आहे, या गोष्टी खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं सांगितले. आणि सर तर म्हणतात अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी. आणि आपण आपल्या आयुष्यात नेमकं काय करतो तर आपलं सगळं लक्ष हे बाहेरच्या जगात असतं. शेजारी कोण आला, कोणाचं काय झालं, कोणाची मुलगी पळून गेली आणि कोण मला काय म्हटलं, कोणी माझ्यावर कशी टीका केली, याच गोष्टींचा आपण सतत विचार करतो. पण आपला सास ही मेरा गुरु है जे गौतम बुद्ध म्हणतात ते आपल्या ह्याच्यात अवगतच होत नाही. आपण त्याला समजूनच घेत नाही की खरंच श्वास माझा गुरु आहे. माझा श्वास मला सांगत असतो तू हे करायचं की नाही करायचं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीला जेव्हा आपण श्वासाशी स्वतःला जोडून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे कितीतरी गोष्ट मीच माझी उत्तरं देत असते आणि मी मात्र प्रत्येकाचं दार ठोठवत असते. की ज्योतिषाला विचारते, आणखीन कुठले गुरु आहेत त्यांना विचारायचं, यांना विचारायचं, त्याला विचारायचं, माझ्या शेजारणीला विचारायचं. पण मला काय वाटतं तो तर माझा श्वास सांगतो ना, माझा गुरु तर माझा श्वास आहे. किती सोप्या आणि सहज शब्दात गौतम बुद्धांनी जी फिलॉसॉफी दिली तीच फिलॉसॉफी आपल्याला सुभाष पत्री सर सांगतात आहे. ते म्हणतात आहे की इंद्रियों की शक्तियाँ बाहर से मोडकर भीतर से जोड़ दे, सहज समाधी लग जाएगी. सहज सोप. आपण प्रवास करताना सतत बाहेर बघतो, पण हे बाहेर बघताना जेव्हा आपण डोळे मिटून आपल्या आत बघतो ना तर तो खरा प्रवास आहे. तो खरा प्रवास. आपण आपल्या स्वतःशी संवाद साधायला लागतो आणि अनेक उत्तरं आपल्याला मिळतात. ते म्हणतात मौन 2 प्रकारचे, एक तर मुख का मौन आणि दुसरं म्हणजे मन का मौन. मुखाने तर आपण मौन आहोत म्हणतो, मी आज काही कोणाशी बोलणार नाही, पण अनेकदा आपण स्वतःशीच इतका संवाद साधतो की आज काय करू मी खायला, याला काय आवडतं, त्याला काय आवडतं, माझ्या मुलाचं लग्न का नाही ठरत, माझ्या मुलीचं असं का होतं. म्हणजे सतत मग ते नकारात्मक विचार स्वतःशी संवाद साधत असतो. पण मी त्याच्यात माझी खुशच होत नाही. अरे माझ्या मुलीला एवढं मोठं यश मिळालंय, त्याचा मला आनंदच नाही. मी माझ्या मुलाच्या बद्दल विचार करते, त्याचं लग्न का नाही होते, त्याचं लग्न का नाही होते, त्याचं लग्न होऊन जाऊ दे. पण एवढा मोठा आनंद परमेश्वरानं माझ्या जोडीत घातलाय, ते सुख मी का नाही घेते, तो आनंद मी का नाही घेते. मी माझ्या मुलाबद्दल विचार करत बसलीये. अरे होईल ना, जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या त्या गोष्टी घडतील ना. पण हा तर इतका आनंदाचा सोहळा आहे, तो मला साजरा नको का करायला. ते आपण त्याच्यात सुख बघतच नाही. आपण आंबा खातो, आंब्याची दशी जेव्हा एका दातात म्हणजे फसून जाते त्या दातात आपण लक्ष देतो. मग टूथपिकर घेऊन, उदबत्तीची काडी घेऊन हवं तेवढं ते दात कोरत बसायचा. कुठे कुठे आपलं लक्ष नसतं, त्या दातात लक्ष असतं. पण जे बाकीचे दात आहेत 28 म्हणा की 30 म्हणा जे मुखात आहेत त्या दातांकडे मी लक्षच देत नाही हो. जिथे अडकलाय तिथेच आपलं कोरत बसते. मग निघालं की हायसं वाटतं. पण अरे मग त्या दातांना मी धन्यवाद देते का? नाही. आपण जिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना तिथेच बघत राहतो आणि ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्या गोष्टींकडे बघतच नाही. अरे परमेश्वराला तर प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला जेव्हा कृतज्ञता भावनेनं मी धन्यवाद देते. अरे किती सुंदर घर दिलंय, किती छान दिलंय. या गाड्या जरी जातात ना तरी या गाड्या ओंकाराचा ध्वनी करत जातात रे. म्हणजे मला वाटणारच नाही की माझ्या इथे अशांतता आहे, इथे प्रदूषण आहे, इथे असं आहे तसं आहे. हे गोष्टी विचारच करणार नाही मी. त्या वाहनातून ओंकाराचा ध्वनी येतो. हे घर किती सुंदर आहे, नारळाची झाडं आहे, असं वाटतं कोकणात आलोय.
किती शांत, किती समाधानी जीवन मी जगते. मी माझ्या नवऱ्याला धन्यवाद देते. अरे सारं घर तो भरून टाकतो रे, मला काही बघावंच लागत नाही. प्रत्येक गोष्टीत मला त्याच्यात आनंद मिळतो की दही, दूध, ताक, गाडीत पेट्रोल, किराणा, भाज्या, मला काही बघावं लागत नाही. किती चांगला जीवनसाथी मला दिलाय जो माझी सतत काळजी घेतो, मला वाचायला अनुकूल असं वातावरण करून देतो. माझी मुलं माझ्यावर किती प्रेम करतात, हा आराधना परिवार माझ्यावर किती प्रेम करतो, आणि या प्रेमासाठी मला जगायला हवं ना. मग त्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायचं की हा प्रॉब्लेम, की या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायचं. पृथ्वी माता मला किती भरभरून देते. सीताहनामधून मी किती शिकली, द्रौपदी माता मला किती शिकवते. माझी आई प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टी माझ्या ऐकून घेते. अशी या नात्यांमधून आपल्याला किती आनंद मिळतो. आणि मग ते बघायचं की जे नाही होत आहे त्याच्याकडे बघायचं, ते आपण आपलं ठरवायचं कसं जगायचं. हसत हसत जगायचं की रडत रडत जगायचं. पेला अर्धा भरला आहे असं म्हणायचं की पेला अर्धा सरला आहे असं म्हणायचं. किती छान आपल्याला पाडगावकर शिकवतात, किती छान छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला गदिमा शिकवतात. अरे वपूंचं कुठलंही पुस्तक वाचा, कुठलाही तरल संगीत ऐका, तलत महमूदचं गाणं ऐका की रफी आणि आशा भोसले, लता दीदींचं ऐका. प्रत्येक गाणं आपल्याला अध्यात्म शिकवतं. हो, फक्त आपल्यावर येते. इथे आपल्याला खूप छान पत्रे सर शिकवतात की वायू, धरती, आकाश, सूर्य, चंद्र, तारे सगळेजण चुप्पी साधून आहेत. कोणीच बोलत नाही, पण सगळे आपापलं काम करतात आहेत. तुम्ही आपलं काम करा ना. ते म्हणतात, मानव आप भी मुख की मौन व मन की मौन धारण करो ना. सिर्फ एक बूंद पानी लेकर मौन होकर जाती है आणि मोती बना देती है. मानव तू भी ध्यान का रस चख ले व मौन धारण कर अपने संकल्पों की मोती बना. किती सुंदर उदाहरण. शिंपजी आहे ती मोती बनवते शांत राहून. अरे तुझ्याजवळ तर इतकी ताकद आहे, अचाट ताकद आहे. जेव्हा आपण सीतायन वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की केवढी मोठी ताकद आपल्यात आहे. आपण स्वतः सीता आहोत, आपण स्वतः पार्वती आहोत. हा विचार आपल्याला मातेनं दिलाय. आणि वैदेही क्रियेतून तर बापरे, खुलजा सिमसिम. तुम्हाला काय काय हवं ते फक्त तुम्ही तुमच्या मनात आणा, तुम्हाला ती गोष्ट मिळते. ज्या गोष्टी आपण वैदेही क्रियेमधून शिकतोय ना मास्टर्स, लाखो रुपये दिले तरी आपल्याला नाही मिळू शकत. हो, ते माता सीतेनं आपल्याला दिलंय ते तत्वज्ञान, त्या सगळ्या गोष्टी, खजाना खजाना. मन की मौन और मुख की मौन बिना आत्मजागृती नहीं होती. म्हणजे आत्मजागृती करायची असेल तर काय हवं, तर तुमच्या मनाचं मौन हवं. मनाचं मौन हे खूप महत्वाचं आहे. आणि पुढे ते म्हणतात, चाहते हुए भी ज्ञानी के पास बोलने का कोई शब्द नहीं और अज्ञानी बिना मतलब का बोलता रहता है. बरोबर ना? ॲग्रीड विथ मी? जो अज्ञानी असेल तो किती बडबड बडबड करतो आणि ज्ञानी व्यक्ती एक एक शब्द त्याचा मोत्यासारखा असतो. आपल्याला ज्ञानी व्हायचंय. हमारे अंदर सदैव विचार तरंग उठती रहती है. मी मुद्दाम याच्यासाठी बाबांचं हे सांगते की बाबांच्या मुखातून काय शब्द आले म्हणून हिंदीच्या त्यांच्या ओळी वाचून दाखवते. सकारात्मक विचार रहने से संकल्प शक्ति दृढ़ हो जाती है. सकारात्मक, सतत सकारात्मक विचार, एकही नकारात्मक विचार आपल्या मनात उठताच कामा नये. आणि मुखातून तर दादा म्हणतात ना की जे 52 अक्षर आहे हे मंत्र आहे. तर मंत्र तुम्ही कसे, तुम्ही मंत्र नका म्हणू, पण जो विचार आणि जे तुम्ही बोलाल ना ते मंत्रासारखं असू देत. व्यर्थ की बातचीत ना हो, अनर्गल बातचीत जरूर पडणे पर ही बातचीत करे. म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या मुखातून शब्द येऊ द्या, अन्यथा बोलू नका. दादा खूप छान सांगतात. हा ओठाला त्यांनी धनुष्यबाणाची उपमा दिली आहे की खाली प्रत्यंच्या आपण ओढतो आणि शब्द, मग तो शब्द कोणाला घाव करणारा, दुखवणारा नसू देत. प्रत्येक शब्द प्रत्येकासाठी वरदान असू दे, आशीर्वाद असू दे, असंच तुम्ही बोला असं दादा म्हणतात. हमेशा कभी इसके बारे में सोचना, उसके बारे में सोचना और मैं ये करूँगा, मैं वो करूँगा, हेच आपण विचार करत असतो आणि सतत आपली ऊर्जा ना याच्यातच घालवतो.
मी स्वयंपाक काय करायचा, मी अमकं काय करायचं, तिने माझा अपमानच केला, तिने असं बोलायलाच नको होतं. हा अहंकार आपल्यात इतका असतो की त्याचा 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 विचार करून आपण आपलं सगळं शरीर नासवतो, खराब करतो. कालच आपल्याला महादेवानं सांगितलं की हे कंठाच्या खाली येऊच देऊ नका, कंठात ठेवा. किती सुंदर महादेव आपल्याला सांगतात. महादेव तर आपला बाप आहे ना, किती आपला बाप काळजी घेतो. आणि आपल्या बापाच्या जवळ आपण कसं पोचतो, तर आपल्या गुरूंच्या माध्यमातून पोचतो. जैसे मौन शास्त्र है वैसे ही ध्यान शास्त्र और संकल्प शास्त्र है और विचार शास्त्र है. संत कबीर किती छान सांगतात. संत कबीराला कोणीतरी म्हटलं की अरे तू काय सतत आपलं विणकाम करत असतो, तू काय परमेश्वराच्या बद्दल आम्हाला सांगतो काय, राम राम हे करतो की राम माझा गुरु आहे, राम अमकं आहे ढमकं आहे, तू तर काहीच करत नाही, तू आम्हाला काय सांगतोस. त्याच्यावर कबीराने किती सुंदर उत्तर दिलं की माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा मंत्र असतो. माझी कृती ही पूजा आहे. मी जे काम करतोय ना ते पूजा आहे. आणि मी जेव्हा चुप्पी साधतो ना ती माझी आराधना आहे. मी जेव्हा चालतो ना तेव्हा ती केलेली पृथ्वी मातेला, माझ्या परमेश्वराला प्रदक्षिणा आहे. अरे किती सुंदर संत कबीर सांगतात. संत कबीरांचा प्रत्येक दोहा आपल्या प्रत्येक संत, तुकडोजी महाराज असू दे की आणखी सगळेच संत असू दे, मीराबाई असू दे, सगळेच संत, समर्थ रामदास स्वामी, प्रत्येक जण आपल्याला भरभरून देत असतो. मास्टर्स, मला वाटतं मी इथेच थांबावं आणि ध्यान घ्यावं, कारण ऊर्जा इतकी वाढली आहे की आता मला बोलताही येत नाही. आपल्यामुळे हा प्रवास आम्ही दोघीही बहिणी करू शकलो, याच्यासाठी सगळ्यात आधी धन्यवाद मी आपल्या सगळ्यांना देते. आपणच नसते तर आम्ही कुणाशी बोललो असतो ना. तर आपल्या सगळ्यांना आमचे हृदयापासून धन्यवाद. ताई असेल तर तिने इथे आपला व्हिडिओ ऑन करावा. खूप खूप धन्यवाद मास्टर्स. असं अविरत शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या हातून सेवा व्हावी हीच प्रार्थना मी माझ्या आईवडिलांच्या चरणी करते. माझं स्वप्न आहे एक मोठं ध्यान मंदिर बांधण्याचं. एक नाही, खूप सारे ध्यान मंदिर बांधण्याची इच्छा आहे. गावोगावी ध्यान मंदिर व्हावं आणि तिथे ज्ञान ध्यान हे पोचावं. अगदी म्हणजे कामगार मंडळी आहेत, अनेक जण आजारी पडतात, या सगळ्यांची सेवा करावी. कसं ना ध्यानामधून आपण हिलिंग करू शकतो. किती पैसा डॉक्टर्सच्याकडे खर्च होतो, अनेक जणांचे लाखो करोडो रुपये वाचले या ध्यानाच्या माध्यमातून. हे ध्यान ज्ञान सगळ्यांना मोफत त्यांच्यापर्यंत पोचवावं हीच इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे अनेक स्वप्न आहेत खूप दूर दूर करोडो लोकांपर्यंत पोचण्याची. आपल्या सगळ्यांना प्रार्थना करते की या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि ही सेवा अशीच निरंतर घडू द्या. मास्टर्स, विनंती करते आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्या आणि ध्यानाच्या एका अद्भुत प्रवासाला आपण ध्यानाच्या गावाला जाऊया. शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. शांत व्हा मास्टर्स. आपली पावलं संपूर्ण शरीर पावलापासून हळूहळू शांत होतंय. संपूर्ण शरीर, पाय, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, विशुद्ध, आज्ञा, सहस्रार. आपले संपूर्ण शरीर शांत झालंय, स्थिर झालंय. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत.
आपले सगळे कोश शांत झाले. फील करा. आवाहन करते संपूर्ण गुरुतत्व व्यास महामुनी आणि संपूर्ण ऋषी तत्व सूर्यनारायण भगवान, देवी तत्व, महादेव आणि महादेवी एकदम शांत. मास्टर्स और शांत हो जाओ और सहज. चलते चलो मेरे दोस्तों. चलते चलो. एकदम शांत. आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत एक झालेली आहे. आपली आत्मज्योत आणि गुरूंची आत्मज्योत पूर्णपणे एक झालेली आहे. आपल्या सहस्रारातून हळूहळू आपण बाहेर पडला आहात. आणि आपल्या समोर आपले गुरु आहेत. मास्टर्स, या क्षणी आपले शरीर ध्यानाच्या अवस्थेत आहे. आणि आपल्यातील चैतन्य शक्ती, आपला आत्मा हा संपूर्णपणे गुरूंच्या हृदयात आहे. जे बोलून घेतात ते बाबा. मास्टर्स, जस्ट फील इट. आपल्या गुरूंच्या, मग आपले गुरु लहानूजी महाराज समर्थ, स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, दादा, गुरुजी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, साई महाराज, अनेक गुरु आहेत. मास्टर्स, अनेक गुरु आहेत. गुरूंचं एक मोठं सर्कल आहे. एक सर्कल, दुसरं सर्कल, तिसरं सर्कल. आणि आपण आपल्या गुरूंच्या हृदयात आहात. गुरूंच्या हृदयात प्रत्येक श्वास, धडकन स्पंदन
ही त्यांची आहेत. Just feel it, masters. Just feel it. श्वासाचे ठोके, हृदयातील स्पंदन, डोळ्यातले भाव, चेहऱ्यावरची करुणा, तेज, ज्ञान, प्रेम, वात्सल्य, आपली माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुम्ही ज्या नावानं हाक मारताय त्यांच्या हृदयात तुम्ही आहात. एकदम शांत, एकदम शांत मास्टर्स. ब्रह्म मुनि प्रवराजितलिङ्गं कामदहन करुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवम्. देवमुनि प्रवराजितलिङ्गं कामदहन करुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं. ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं विनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं. सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं. सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं. ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं.
फणिपतिवेदितशोभितलिङ्गं दक्षसूयज्ञविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेदितशोभितलिङ्गं दक्षसूयज्ञविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् चन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं शोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकम् अष्टदलोपरिवेदितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेदितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणम् अष्टदरिद्रविनाशनलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदाजितं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदाजितलिङ्गं परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुराजितं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं
जन्मजदुकविनाशकलिङ्गं निर्मलभासितशोभितं जन्मजदुकविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवं ब्रह्ममुरारिसुराजितलिङ्गं निर्मलभासितशोभितं पूर्ण समर्पण, एकदम शांत, एकदम शांत. एक क्रेजी डिवोटी के पागलपन की पराकाष्ठा. I don't think anything else needs to be said about this song. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. एक भटके हुए राही को कारवां मिल गया. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो. बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो. किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो.
से मिल गए हो, मिलके जुदा न हो, अब जो आ गए हो जाने न दूंगा कि मुझे एक हंसी मेहरबान मिल गया कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल गया। क्या जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो। तुम क्या जानो तुम क्या हो, एक सुरीला नगमा हो। भीगी रातों में मस्ती, तपते दिन में साया हो। तुम क्या जानो तुम क्या हो, दिल को जो मिल गया है तेरा सहारा, के जमीन से कहीं आसमां मिल गया, कि जहां मिल गया। एक भटके हुए राही को कारवां मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां
कुछ भी नहीं है हमें रास्तों की जरूरत नहीं है हमें तेरे पैरों के निशान मिल गए हैं हमें रास्तों की जरूरत नहीं है
मास्टर्स, आपण आपल्या गुरूंच्या हृदयात आहोत आणि त्यांची आत्मज्योत आपल्या हृदयात आहे. हळूहळू ईशान चक्रातून ही आत्मज्योत आपल्या हृदयात स्थिर झालेली आहे. आपल्या हृदयात हा दिवा तेवतोय मास्टर्स. आपल्या गुरूंचं अस्तित्व आपल्या हृदयात. शेतीने तिकडे यावं मास्टर्स. दोन्ही हात आपल्या हृदयावर. दंडवत प्रणाम आपल्या गुरूंना. आता दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. डोळे हळूहळू उघडावे आणि या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमची घरं सुरक्षित आहेत, आमचे परिवार सुरक्षित आहेत. एक सुरक्षा कवच आमच्या भोवती आणि आमच्या परिवाराभोवती, घराभोवती अदृश्य रूपानं. बघा मास्टर्स, कल्याण नसतो, कल्याण नसतो, कल्याण नसतो. तथास्तु, तथास्तु. मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. कोणाचं नाव राहून गेलं असेल तर क्षमस्व. इतकी ऊर्जा आहे मास्टर्स, तुम्हालाही जाणवते. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी आपला ऑडिओ बंद करते. 10 मिनटं 5 मिनटं थांब. मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या सगळ्यांना आधी धन्यवाद देऊया. सूर्यनारायण भगवान, संपूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, सगळे संत महंत ऋषी आज इथे आले होते, त्यांना धन्यवाद. महादेव महादेवींना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कोटी कोटी दंडवत प्रणाम सगळ्या गुरुतत्वाला. कोणाची नावं घेऊ, इतक्या ऊर्जा, इतके जण आज इथे होते. त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांचं डोकं खूप असं हे झालंय का, जड झालंय का? हां, बोलू ताई. अनघाताई, ऋताताई आणि आपल्या मातोश्रींना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक साष्टांग नमस्कार, आत्मवंदन. आज तुम्ही जे पत्री सरांचे विचार सांगितले त्याबद्दल मला बोलायचं होतं की मला मुखमौन तर माहीत होतं, पण मनाचं मौन, आणि तेच खरं खूप महत्वाचं आहे. ते आज कळलं मला की मनाचं मौन जर आपण साध्य केलं तर नक्कीच मुखमौन आपण साध्य करू शकतो, हे कळलं. तसंच सकारात्मकता असेल तर नक्कीच आपले संकल्प सिद्ध होतात, संकल्प सिद्धी होते. तर हा एक संदेश मिळाला मला आज. तर खूप छान वाटलं. पत्री सरांचे संदेश आज मला ऐकायला मिळाले आज पौर्णिमेनिमित्त. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माऊली. ताई आली आहे का इथे? ताई तर आली आहे ना. मास्टर्स, मी रजा घेते कारण माझं पण हे खूप भारी झालं आहे आणि मलाही आता बोलता येत नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना धन्यवाद देते. राधिका, उद्या बोलूया. जय श्री जय श्रीराम. जय श्री